स्वरहोत्र स्वरहोत्र स्वरहोत्र। चौथा प्रहर। पश्चिमेकडे झुकणारा सूर्य झाडांच्या गर्द पानातून आपलाच हिरवा रंग पसरत होता। प्रहर है चौथा पूर्वी मारवा, प्रहर है चौथा पूर्वी मारवा, धनाश्री की सुनबानी। चौथ्या प्रहराचे सूत्र डॉक्टर स्मिता मालपुरे यांनी घेतल्यानंतर गायकांबरोबरच त्यामधलं सूत्रसंचालन देखील गोड आवाजात ऐकायला मिळालं। गीतेच्या दशमस्कंधात वेणुगीत वर्णिलेलं आहे आणि त्यात गोपी बासरीला विचारतात की तू असं काय पुण्य केलंयस की आमच्या हक्काचे आधारामृत आहे ते तुला निवांत प्यायला मिळतंय। त्याचं अतिशय सुंदर उत्तर दिलं गेलंय। बासरीच्या 6 छिद्रातून षड्रिपू निघून गेलेले आहेत, त्यामुळे श्रीकृष्ण फुंकर घालताना जे काही त्यात टाकतो तेच स्वर होऊन बाहेर येतात। आणि ही अशी बासरी घेऊन मयूर निकुंभ बासरी वादनाला बसले आणि त्यांनी राग मधुवंती वाजवायला सुरुवात केली। त्यांचं नाव मयूर आणि त्यांचं बासरी वादन हा एक अतूट संबंध वाटला। त्यातच त्यांनी प्रेम दर्शवणारा मधुवंती राग सादर केला। त्यामुळे मयूर, बासरी आणि मधुवंती असा एक अलौकिक चरण या सत्रात ऐकायला मिळालं। आणि स्मितानं त्यांच्याविषयी ओळख करून देताना सांगितलं त्यांनी जो साथीला तंबोरा आणला आहे तो त्यांनी स्वतः बनवलेला आहे आणि पहिलीच सेवा त्यांनी स्वरहोत्रमध्ये श्री बालाजी चरणी अर्पण केलेली आहे। या गोष्टीचं फारच विशेष कौतुक वाटलं, कारण तंबोरा कसा बनवायचा याचा अभ्यास करून त्यांनी तो तंबोरा बनवला होता आणि सेवेसाठी ते घेऊन आलेले होते। तरल बासरी वादनामध्ये मन गुंतलेलं असताना वाराणसीहून आलेले कुणाल शर्मा राग श्री गायला बसले आणि मंदिरातलं वातावरणच बदलून गेलं, कारण त्यांचा दमदमीत आवाज आणि गौरव बॅनर्जी यांची अतिशय उत्तम अशी तबला साथ ही सुरेख जुगलबंदी चांगलीच रंगली। या सत्राच्या पुढच्या भागातच मूळच्या नाशिकमध्ये असलेल्या पण पुणे स्थित प्राजक्ता पेंढारकर ठकार यांनी राग पुरिया कल्याण पुऱ्या ताकदीनं सादर केला। केवळ अर्ध्या तासाच्या गायन सादरीकरणासाठी त्या खास पुण्याहून इथे आल्या होत्या आणि यातच स्वरहोत्रचं मोठेपण सिद्ध होतं। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असं की बाहेरगावून बरेच कलाकार बिदागी न घेता गायला उत्सुक दिसले। पुढच्या काही काळात असंख्य असे कलाकार नाशिकच्या या मंचाकडे आकर्षित होतील हे नक्कीच। कसदार गायकी, स्वच्छ सूर, प्राजक्ता यांचं गाणं मनाला फार भावलं आणि त्यांना समर्थ साथ होती तंबोऱ्यावर अस्मिता सेवेकरी, हार्मोनियमवर संस्कार जानोरकर आणि तबल्यावर रसिक कुलकर्णी यांची। हार्मोनियम ट्रायो हे सत्र देखील मल्हार भार्गवे, निहार देशमुख, चिन्मय कुलकर्णी आणि सारंग तत्ववादी यांनी अतिशय श्रवणीय केलं। तिसरी सांज म्हणजे संधी प्रकाशाची वेळ। तिन्ही सांज या शब्दातच हुरहुर दाटून येते आणि अशा वेळेला अनिल दैठणकरांचे व्हायोलिनचे सूर ऐकायला मिळणं म्हणजे लुभावणारी तिन्ही सांज सोनपिवळी होऊन जाण्यासारखं होतं आणि ती तशी झाली पण, कारण त्यांनी राग यमन आणि पुरिया धनश्री यांच्या सुरात रसिकांना खरंच सोनपिवळं केलं। खरं म्हणजे ते जी बंदिश वाजवत होते ती भाषा, शब्द किंवा तो काव्याचा विषय फारसा काही मनात उलगडला नाही, पण त्यातला जो भाव घरंगळत गेला त्या संगीतानं, त्या स्वरलयींच्या आविष्कारानं जे उलगडलं ते मात्र शब्दातीत होतं। स्वर सुमनों से तृप्त धरा की गली गली और डगर डगर। पूर्ण अष्टव प्रहरात कितीदा तरी या 4 चौघांना मी मनातून धन्यवाद दिले आहेत, कारण असा हा श्रवणानंद वारंवार नाही मिळू शकत किंवा ज्या अनावर भावना हे संगीत ऐकताना मनात दाटून येत होत्या त्याचं पुन्हा प्रगटीकरण होणं शक्य नसतं। या पूर्ण अष्टव प्रहरामध्ये कितीतरी भावनांचे खेळ मन खेळून गेलं होतं हे सांगणं कठीण आहे, त्यामुळे याचं श्रेय या चौकडीलाच द्यावं लागेल।